मी नमिता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूपच म्हणजे आज मी लेट चालू केला ब्लॉग, कारण की सगळ्या घरातले पहिले कामं वगैरे आवरून घेतले. काय ग बेटा, तुला पण यायचं? अहो सगळ्यांना हाय कर. हाय. काय करते तू माऊ? ए माऊ, काय करते? माऊ टीव्ही बघते. ओ आमिर खानचं गाणं चालू आहे, तारे जमीन पर, है ना माँ? तर आता मी ब्लॉग शूट करत आहे. तर बघू शकता की आता आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. तिचं पण जेवण झालं आहे. मला तिला खाऊ घालायचं होतं म्हणून मी लवकर काही ब्लॉग स्टार्ट केला नाही. सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजे माझं 8-8:30च्या आसपास काम झालेलं आहे. नाही आमची मनीमाऊने बघ कशी टिकली लावली. टिकली दाखव का कशी लावली बेटा तू? ओ गाणं बघतेस तू? आमच्या मॅडमला नाचायचा खूप शौक आहे, खूप जास्त नाचते ती. तिला कोणते गाणे लावले का अशी मस्त डान्स करते तिचं. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की मायराने ना 2 दिवसापूर्वी माझ्यासोबत खूप मोठा स्टंट केलेला होता. म्हणजे इतका मोठा की विचारू नका. म्हणजे आपल्या घरात आता तुमच्या घरात पण लहान लहान मुलं असतील तर तुम्ही पण थोडीशी काळजी घ्या त्या गोष्टीची, कारण की एकटं राहिल्यावर तर मोस्ट ऑफ जास्त काळजी घ्या. मायराने पण माझ्यासोबत तेच केलं. त्या दिवशी तिने थांब बेटा थांब. अरे थांब रे, तुला बोलायचं, बोल काय बोलते. थँक्यू कसे बोलते? थँक्यू बोल ना. थँक्यू बोल. 1 to 1 1 to 1 to 1 ना. 3 4 1 3 4. गोंडू मम्मा. मायरा कोणी? मायरा तू ये. मायरा कोणाची? भू कुठे? तेव्हा भू चाललाय ना. असं आहे, असं काय ब्लॉग तर काय शूट करतेच नाही मला ती. हा चिठी, हा भू येतो. भू फिरतोय है ना. हां, तर मी असं सांगणार होती की त्या दिवशी तिने ना खूप मोठा स्टंट केला माझ्यासोबत. तर तिने काय केलं, मी वॉशरूमला गेलेली होती. तर वॉशरूमला गेल्यानंतर ती माझ्या मागे मागे आली. तर तिने बाहेरून वॉशरूमची कडी लावून घेतलेली होती. आणि जेव्हा मी तो दरवाजा खोलत होती, तर दरवाजा खुलतच नव्हता, कारण की तिने बाहेरून कडी लावून घेतलेली होती. त्यात असं झालं की घरात कोणीच नव्हतं, म्हणजे माझे मिस्टर पण नव्हते घरात. थांब माऊ. तर घरात माझे मिस्टर पण नव्हते. तर इतका प्रॉब्लेम झाला की समजतच नव्हतं काय करू काय नाही. आणि मी जोरजोरात दरवाजा हे करते, उघडायचा प्रयत्न करते, पण तो होतच नव्हता. आणि ती पण रडायला लागलेली होती. तिला पण समजत नव्हतं, म्हणजे तिला असं वाटलं की ही मला आवाज देते पण ही येत का बरं नाही आहे बाहेर. तर तिलाही म्हणजे आता लहान आहे, तिला बी काय समजणार आहे ते. तर काय करू काय नाही समजतच नव्हतं. तर बाजूवाल्या आल्या, त्यांनी बघितलं, माझा आवाज ऐकला की मी जोरजोरात वाजवते कडी. तर त्यांनी हेल्प केली माझ्या बाजूवाल्यांनी. तर त्यांनी असं मधून मला तर म्हणजे वॉशरूमच्या खिडकीमधून ना जाळी आहे तिथे, त्या जाळीच्या इथून ना मला त्यांनी असं पकड वगैरे असं दिलेले होते. तर ती पकड वगैरे मी खोलायचा प्रयत्न केलेला होता की खोलूया, बघू एकदा त्याचं ते नट असतो ना, स्क्रू काढत होते मी. पण तो निघाला, पण तो काय दरवाजा म्हणजे त्याचं ते निघालंच नाही बाहेरचं. तर ते बाहेरून लॉक होतं, त्याच्यामुळे ते बहुतेक निघालंच नाही. तर असं झालं आणि काही निघतच नव्हतं. मग समजत नव्हतं काय करू असं. आणि हां, काय लावते? टिकली लावते. ठीक आहे, तुझी आहे, माझी नको हे करू, राहू दे. तर पडली असं झालं. मग समजतच नव्हतं काय करू. मग आमच्या बाजूवालीकडे ना त्यांच्याकडे माझ्या मिस्टरांचा नंबर होता. त्यांनी पटकन माझ्या मिस्टरांना कॉल केला, सांगितलं की असं असं झालेलं आहे, तर तुम्ही या लवकर. तर मग आले ते. आणि त्यांनी एक मिनिटात पण नाही, 1 सेकंदातच दरवाजा डायरेक्ट
तोडला, म्हणजे दरवाजाची कडी तुटली, दरवाजा वगैरे त्याला काही असं नुकसान नाही झालेलं आहे, पण तरी पण तोडली त्यांनी आणि ते घरात आले पटकन आणि तेव्हा त्यांनी माझा तो दरवाजा खोलला आणि तिला घेतला. ती पण रडायला लागलेली होती, खूप जास्त रडत होती ती, कारण की तिला असं म्हणजे अनकम्फर्टेबल झालं होतं आणि कोणीच नव्हतं, तर तिला असं थोडं रडू आलेलं होतं खूप जास्त. खूप रडायला लागलेली होती ती. मी तेच सांगते की घरात जर एखादा असेल सोबत कोणी तर काही टेन्शन नाही आहे, कारण की पडशील बरं का तू, तर सोबत राहिल्यावरती काही वाटत नाही, पण एकटं राहिल्यावरती ना खूप जास्त रिस्क आहे. आणि ह्या चिल्ल्यापल्ल्यांना सोडून तर बिलकुलच अजिबात रिस्क घ्यायची नाही. कामं आहे कोणते पण काही असो ते फटाफट करून ठेवायचे, ते ठेवून द्यायचे तसेच, राहिलं चालेल, पण अशी रिस्क घ्यायची नाही. आणि मायराने हे माझ्यासोबत सेकंड टाईम केलेलं होतं. फर्स्ट टाईम तेव्हा तिचे पप्पा होते म्हणून तेव्हा ते वाचली होते मी, पण हे सेकंड टाईम केलेलं होतं तिने. आणि हे तर खूप जास्त अवघड झालं होतं. जर माझे मिस्टर इथे जवळपास कुठे नसते ना, तर माझी इथं वाट लागली असते आणि सोबत तिची लागली, कारण ती खूप लहानच आहे, तिलाही काही समजत नाही आणि ती एकटी राहिली असती, रडत राहिली असती, तर सुचलं पण नसतं काही काय करायचं काय नाही. पण तेवढं एक वेळ चांगले की जवळ होते म्हणून त्यांनी पटकन आले, पटकन दरवाजा तोडला. असे स्टंट करता पोरं. मला तेव्हा हसू बी येत होतं खूप जास्त की अरे बापरे, हे लहान लहान उद्योगी पोरं हे एवढं काय काय करू शकता, आणि आत्ताचे पोरं तर खूप काय काय स्टंट करतात. हां बोल मम्मा, तू सगळ्यांना मम्मा सगळ्यांना तू हाय कर ना. तुला बोलायचं का? अरे कॅमेरा हलतोय. आघाव माऊ ए आघाव. 1 2 3 4 5. फक्त मॅडमला आमच्या 1 2 गायब करते, 3 आणि 4 आणि 5 एवढं येतं तिला. माऊ पप्पा कशी करते तू? हा बशी बस असं आहे स्टंट बाजी पोरं. हा बेटा काय अच्छा बोलायचं, तुला बोलायचं, बोल काय म्हणतेस? लागलं रे गाणं, लागलं रे भाऊचं गाणं लागलं. माऊला डान्स खूप आवडतो, खूपच आवडतो, आधीपासून आवडतो, जशी लहान होते ना तेव्हापासून. म्हणू असं लांब उभी राह ना. तू डान्स कर, सगळ्यांना दाखवते तुझा डान्स. तू डान्स कर पटकन, चलो. टन कर डान्स. खाली उतरून कर ना, इथे खाली उतरून कर ना बेटा. एवढी उद्योगी मायरा आहे ना, विचारू नका तुम्ही. आणि त्यात पण तिच्या पप्पांचा रोज म्हणजे फोन यायचा. मी पण फोन केला तर काय करते माऊ, तर सांगायचे की माऊने आज हे पराक्रम केले, आज माऊने ते पराक्रम केले. खूप पराक्रम करायला लागलेली ती, म्हणजे आता ती कोणाचंही ऐकत नाही अजिबात, म्हणजे ती आमचं तर बिलकुलच ऐकत नाही. पण ती समोरच्या असं अननोन किंवा घरातले पण असं कोणी तरीसुद्धा बिलकुल घाबरत नाही ती अजिबातच आता. आणि एवढी आगाऊ झालेली आहे तर काय सांगणार, म्हणजे भरपूरच. आणि समजतं सगळं, पण म्हणजे आपल्याला घरात कसं काढायचं हे तिला बरोबर येतं आणि खूपच हुशार आहे बेटा. खूप लाईफ आपली म्हणजे बघा ना किती चेंज होऊन जाते ना आपली लाईफ, तर आपल्याला पण समजत नाही की किती फास्ट लाईफ चाललेली आहे. बघता मायरा पण 1.5 वर्षाची झाली आता, आणि असं म्हणजे इतकं चेंज होऊन गेलेलं आहे. घर, जॉब, मायरा, म्हणजे माझ्या लाईफमध्ये तर हेच गोष्टी चालू आहे. याच्या पलीकडे तर मी असं कुठे काही जात पण नाही, बघत पण नाही काही काय चालू काय नाही, असं एवढ्या गोष्टी अशा लक्षात नसतात. पण इतकं बिझी होऊन जातो शेड्यूल आपलं, तर कुठेतरी स्वतःसाठी पण थोडासा टाईम मला द्यायचा आहे. आणि माझी हीच आहे की स्वतःसाठी मी थोडा टाईम द्यायला पाहिजे, म्हणून थोडासा आता ब्रेक घेतला आहे. आणि आज माझा लास्ट डे पण होता, तर फायनली जॉब सोडलेला आहे मी. तर आज लास्ट डे होता, ते पण सेलिब्रेशन छान केलं, तर थँक्यू सगळ्यांना. छान माझं सेलिब्रेशन वगैरे केलं.
आणि लवकरच मला भेटेल चांगली ऑपॉर्च्युनिटी वगैरे भेटेल तर मी नक्कीच ट्राय करेल. पण थोडा आता मला ब्रेक घ्यायचा आहे. तर थोडंसं माझं स्वतःचा मला तो टाईम भेटला का त्यानंतरच मी जॉब सर्च करेल. त्यासोबत माझ्यासोबत आता टाईम मी स्पेंड करणार आहे. जसं आमचं बाळ आता खूप उद्योगी झालेलं आहे, खूप जास्त उद्योगी, की अजिबात ऐकायच्या कंडिशनमध्ये राहत नाही ती. तिला जी गोष्ट हवी ना तीच गोष्ट पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज असेल पण ऑप्शन नाही आहे. कारण की तिला ना थोडंफार लक्ष देते ती तिथं. तिला स्क्रीन टाईम आम्ही जास्त दाखवतच नाही. फक्त रात्री इथे घरी येते तेव्हाच असतो त्याचा स्क्रीन टाईम. बाकी दिवसभर ती तिकडे असते ना माझ्या सासूबाईकडे, तर त्यांच्याकडे तर फोनचा विषयच येत नाही. तर तिचे पप्पा पण तिला काही जास्त फोन म्हणजे ते तिथे तिचे पप्पा येतात जातात पण एवढा फोनचा काही विषय येत नाही. इथे आल्यावरतीच फक्त मी इथे लावून देते कारण की ऑप्शन नाही राहत. म्हणजे स्वयंपाक पण करावा लागतो, भरपूर गोष्ट घरातलं पण आवरावं लागतं, भरपूर असतं. त्याच्यामुळे मला थोडं